धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये धर्मांतरणाचे काही गंभीर प्रकरणं समोर आली आहेत. विशेषतः आदिवासी बहुल क्षेत्रांमध्ये अशा प्रकारची प्रकरणं वाढल्याचं दिसून येत असून विशेषतः नवापूर तालुक्यात अनेक अनधिकृत चर्च बांधले गेल्याचा आरोप आहे. या चर्चद्वारे आदिवासी आणि बिगर आदिवासी लोकांना प्रलोभन देऊन किंवा धमकावून ख्रिस्ती धर्मात रूपांतरित केले जात असल्याचा दावा केला जात असल्याचं समोर आलं आहे. आरोग्य सुविधा, शिक्षण आणि आर्थिक मदत यांसारख्या आमिषांचा वापर केला जात असल्याचा आरोप आहे. धर्मांतरणासाठी परदेशी निधीचा वापर केला जात असल्याचेही आरोप आहेत. धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांनी परवाच विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित केला असून धर्मांतरण होत असल्याबद्दलचे सरकारचे लक्ष वेधले आहे. यावर उत्तर देताना राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सांगितले की धार्मिक धर्मांतरण रोखण्यासाठी कठोर कायदा आणला जाईल. तसेच धुळे नंदुरबार पट्ट्यातील अनधिकृत चर्चची चौकशी करून ती 6 महिन्यात पाडण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत. धर्मांतरणाच्या कार्यात गुंतलेल्या अनेक संस्थांना गेल्या वर्षी परदेशी निधी मिळाला आहे, ज्यामुळे राज्यात हिंदू लोकसंख्येची टक्केवारी कमी होत आहे. वाढत्या प्रकरणांमुळे महाराष्ट्र सरकारने यावर कठोर भूमिका घेतली आहे. धर्मांतरण केलेल्या आदिवासींना अनुसूचित जमाती अर्थात एसटी साठी असलेल्या सरकारी लाभांपासून वंचित ठेवण्याबाबतही चर्चा सुरू आहे. थोडक्यात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये धार्मिक धर्मांतरणाची प्रकरणं वाढली असून त्यावर राज्य सरकारने कठोर कारवाई करण्याची. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.